डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं. एक अर्थतज्ञ, एक बुद्धिमान व्यक्ती, एक जागतिक पातळीवरचं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलं. ही अतिशय दुःखाची बाब. संबंध भारत आज त्यांच्या विना पोरका झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व की ज्यांच्या जीवनातून खऱ्या अर्थाने प्रेरणा घ्यावी. डॉक्टर मनमोहन सिंग हे एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी कधीच आपल्या जीवनाचं राजकारण केलं नाहीये, किंवा ज्यांनी कधीच कुणीतरी माझ्यावर सहानुभूती करावी किंवा मी खूप गरिबीतून आलेलो आहे, मी खूप दुःख भोगलेलं आहे असं सांगितलं नाही. ही मोठी माणसं स्वतः भोगतात, अनुभवतात, पण आपल्या व्यथा, आपलं दुःख ते जगापुढे कधी मांडत नाही. मित्रांनो, यांचा प्रवास अशा पद्धतीने झालेला होता की जेव्हा भारताची फाळणी झाली आणि त्यांचं गाव पाकिस्तानमध्ये गेलं, पंजाब प्रांतातील ते होते, ते पाकिस्तानमध्ये गेले. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या वडिलांना मारण्यात आलं, त्यांचा खून करण्यात आला. आपण भाग मिल्खा भाग चित्रपट पाहिलाच असेल. त्याच्यामध्ये मिल्खा सिंगच्या समोर, डोळ्यासमोर त्यांच्या वडिलांना मारण्यात आलं होतं आणि ते मिल्खा सिंगचे वडील म्हणत होते, मिल्खा पीछे मत देख. तसेच त्याच पद्धतीने डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्या भारतात आले, पंजाब मधल्या प्रांतात राहू लागले आणि तिथे त्यांनी कधी मागे वळून बघितलं नाहीये. अतिशय हुशार विद्यार्थी, इतके हुशार विद्यार्थी की त्यांनी फर्स्ट स्टँडर्ड पासून ते पंजाब युनिव्हर्सिटी पर्यंत फर्स्ट क्लास कधी सोडला नाहीये, स्कॉलरशिप सोडल्या नाहीये. अतिशय जेन्युइन विद्यार्थी, अतिशय ब्रिलियंट विद्यार्थी. आणि हा विद्यार्थी ऑक्सफर्ड पर्यंत गेले, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेले, डॉक्टर ऑफ लॉ झाले, अनेक पदव्या पाठीशी घेऊन ते कुठेही परदेशात किंवा विदेशात सेटल होऊ शकले असते. अतिशय चांगलं जीवन त्यांनी उभा करू शकलं असतं, परंतु ते त्यांनी तसे केलं नाहीये. ते थेट भारतात आले आणि भारतातील त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरचं काम करायला सुरुवात केली. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ते प्रोफेसर म्हणून काम करू लागले. अतिशय धुरंधर, हुशार आणि गाढा अभ्यासक असणारे, अर्थशास्त्रामध्ये बाप असणारे असे हे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं. फार देशावरती, जगावरती शोककळा पसरलेली आहे. कारण ही माणसं देश घडवणारी असतात, ही माणसं देशाला मार्ग दाखवणारी असतात, ही माणसं देश उभारणारी असतात. आज त्यांचं आपल्यातून निघून जाणं अतिशय मनाला हेलवणारी गोष्ट आहे. ही माणसं शतकातून जन्मतात, ती देवासारखी असतात, ती काहीही अपेक्षा ठेवत नाहीये, ती कुणाकडून काही घेत नाही, त्यांचे दोन हात सतत देत राहतात. त्यांची बुद्धी ते समाजासाठी, देशासाठी वापरत असतात. त्यांना कोणताही स्वार्थ नसतो. त्यांना फक्त एवढंच माहित असतं की मला माझं काम करायचं आहे, मला ह्याचा इव्हेंट नाही करायचा, मला माझं प्रामाणिकपणे काम करून या देशामध्ये मला जेवढं योगदान चांगल्या पद्धतीने देता येईल ते करायचं असतं. म्हणून त्यांनी लहान असताना सुद्धा, विद्यार्थी असताना, वडिलांचा आधार नव्हता, कुणाचाही आधार नव्हता, तरी सुद्धा लाईट खांबाच्या खाली बसून किंवा मेणबत्तीवरती, दिव्यावरती अभ्यास सुरू केला आणि तो विद्यार्थी घडत राहिला, स्वतःला एक चांगले विचार देऊ लागला आणि त्यातून हे व्यक्तिमत्व घडले. जेव्हा ते मोठे झाले, देशाचे अर्थमंत्री झाले, त्याचबरोबर ते देशाचे पंतप्रधान झाले, म्हणून त्यांनी कधीही आपल्या बरोबर कॅमेरामॅन ठेवला नाहीये किंवा माझे कुणीतरी फोटो काढावे, मी माझ्या आईला भेटायला जातोय, मी माझ्या समाजाला भेटायला जातोय, मी या लोकांमध्ये फिरतोय, मी इथं ह्या वस्तीत जातोय, मी भाजी मंडईत जातोय, असं म्हणून त्यांनी कधीही स्वतःचे फोटो सेशन केले नाही की जे आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसून येतं. आजच्या परिस्थितीमध्ये आपण काय पाहतो, सध्याचे आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर जंगलात जातात, त्या ठिकाणी फोटो सेशन करतात. घरी गेले तर गाडीतून उतरल्यापासून ते घरात जाईपर्यंत, आईचं दर्शन घेण्यापर्यंतचे फोटो आपण किंवा व्हिडिओ शूटिंग आपण पाहतो. त्याचबरोबर एखाद्या समुद्रकिनारी बसून ते फोटोशूट करतात. कुठं पतंग उडवायला गेले तर त्या ठिकाणी फोटोशूट करतात.
अशा पद्धतीची विचारधारा माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची अजिबात नव्हती. अतिशय सालस व्यक्तिमत्व, साधं व्यक्तिमत्व, सिंपल, एकदम साधं. घरामध्ये अतिशय साधेपणा. असं नाहीये की मी प्राईम मिनिस्टर आहे, मी अर्थमंत्री आहे, किंवा मी फार मोठ्या पदावरती विराजमान आहे तर मी काही गोष्टी स्वतःजवळ वेगळंपण दाखवण्यासाठी मी काहीतरी करीन. अजिबात नाही. त्यांच्या घरी साधेपणा असायचा. त्यांची मिसेस भाजी आणायला स्वतः जात असायच्या. इतकं ते साधं घर. यांचं कार्य काय होतं तर यांनी आपल्या देशामध्ये जागतिकीकरण आणलं. त्या काळातली ती परिस्थिती तशीच होती, गरज होती. जागतिकीकरण आणलं, खाजगीकरण आणलं, उदारीकरण आणलं. त्याचे ते जनक ठरतात. आणि देशामध्ये आपल्या भारतीय लोकांना, उद्योजकांना त्यांनी सांगितलं की बाबांनो, तुम्ही सशक्त बना, तुम्ही सुदृढ बना, तुम्हाला हवं ते मी मदत करतो, पण तुमचा प्रोडक्ट असा तयार करा की जो जागतिक बाजारपेठेमध्ये त्याचं डिमांड वाढलं पाहिजे. हा एक विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. त्यातून हजारो रोजगार तयार झाले, हजारो माणसांच्या हाताला काम मिळालं. आणि त्यावेळी 1990-91च्या काळामध्ये जे सगळीकडूनच जगामध्ये रिसेशन आलेलं होतं आणि सगळीकडून वाटा बंद झालेल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाला या आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खूप योगदान दिले. ते प्राईम मिनिस्टर होते. त्यावेळी दिल्लीमध्ये अनेक मोर्चे निघत असायचे. त्याच्यामध्ये गाजलेले उपोषण म्हणा, अण्णा हजारेंचं म्हणा, किंवा निर्भया प्रकरण म्हणा. अशा वेळी ते लाठीचार्ज करू शकले असते आजच्या सरकारसारखं. आज आपण जर सरकारच्या विरोधात जाऊन एखादं जन आंदोलन उभा केलं आणि आपण त्या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये बोलत असो तर ते आंदोलन दडपलं जातं. पण प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग हे जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी कोणतंही आंदोलन दडपलं नाही. निर्भया आंदोलन दडपलं नाहीये, तर अण्णा हजारेंचं आंदोलन दडपलं नाहीये. लोक सगळे भारतातून, जगभरातून आलेले होते. त्यांना कुणालाही इजा होता कामा नये अशा पद्धतीचा आदेश डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रशासनाला दिलेला. एवढंच काय, जेनुएमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं त्यावेळी ते तिथे गेले होते. त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. विचार करा, आजचे जर प्राईम मिनिस्टर तिथे गेले असते, त्यांना काळे झेंडे दाखवले असते तर त्या विद्यार्थ्यांवरती किंवा त्यांना धरलं असतं आणि त्यांना अटक केली असती. परंतु तशी अवस्था डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये नव्हती. 2004 ते 2014 पर्यंत आपल्याला सामाजिक आंदोलनावरती बहिष्कार टाकणारं असं कुठलंही कृत्य दिसलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता यांच्या जाण्याने, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्याने आता ही वस्तुस्थिती जगाला दिसेल. 2004 ते 2014 पर्यंतचा त्यांचा जो काही कार्यकाळ आहे आणि 2014 ते आज 2024 हा जो काही कार्यकाळ आहे आणि आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे चालू आहे याचा फरक जनतेला नक्कीच दिसेल. जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग जेनुएमध्ये गेले होते, काळे झेंडे दाखवले होते, ते घरी आले तेव्हा त्यांना असं कळालं की तिथल्या विद्यार्थ्यांना ज्यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांची धरपकड होऊ लागलेली आहे. त्यांनी लगेचच प्रशासनाला आदेश दिले की अजिबात कोणत्याही विद्यार्थ्याला पकडता कामा नये. तो त्यांचा अधिकार आहे. ते शासनाच्या विरोधात आवाज उठवतील किंवा प्रश्न विचारतील. म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन याचा अधिकार डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिला. राईट टू एज्युकेशन याचा अधिकार डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. म्हणजे एकंदरीत हा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा पंडित नेहरू, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल यांच्या विचारधारेने एक आदर्शवत राहून आपण आपल्या प्राईम मिनिस्टर पदाचा वापर या जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे हा एक विचार घेऊन त्यांनी राईट टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन याचा अधिकार दिला. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारू शकतो. त्या काळामध्ये, मनमोहन सिंगाच्या काळामध्ये जेव्हा पत्रकार लोक त्यांना प्रश्न विचारायचे त्यांना ते उत्तर देत असायचे. अशी कोणतीही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणारी व्यवस्था त्यांनी नाकारली नाहीये. परंतु आजच्या सरकारमध्ये, आजच्या स्थितीत आपल्याला काय दिसतं, आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत
ते पत्रकार परिषद भरवत पण नाहीत, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरही देत नाहीत, अशी एकंदरीत परिस्थिती दिसते. एकंदरीत भारतीय संविधानाचं जितकं संरक्षण करता येईल, जितकं त्या विचारांना वागता येईल आणि जेवढं जनतेपर्यंत पोहोचता येईल त्या पद्धतीचं कार्य डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. मनरेगा याच्यावरती संसदेमध्ये कितीतरी वेळा प्राईम मिनिस्टरांनी, मिस्टर मोदींनी हल्ले चढवले. एवढंच नाही तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना ते मोहन सिंग म्हणत असायचे, मनमोहन सिंग. तरी सुद्धा कोणत्याही टीकेकडे दुर्लक्ष करून कधीही प्रतिक्रिया डॉक्टर मनमोहन सिंग यांनी प्राईम मिनिस्टर मोदींना दिली नाहीये किंवा तत्कालिक त्या काळातल्या कोणत्याही भाजपच्या नेत्यांना दिली नाहीये. अतिशय सभ्य शांत असं हे व्यक्तिमत्व. एव्हना त्यांच्या वडिलांना त्यांच्यासमोर मारण्यात आलं तरी सुद्धा भारतात आल्यानंतर ना, प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर ना, त्यांना त्यांच्या गावामध्ये जायची खूप ओढ लागलेली होती. परंतु काही कारणांमुळे त्यांना जाता नाही आलं. पण मला माझ्या वडिलांना हाडीमध्ये या समुदायाने हल्ला केला, अत्याचार केला, म्हणून त्यांनी कधीही त्या जातीवरती, समुदायावरती सूर उगवणार नाही. ही धीरोदत्त माणसं असतात, ही अतिशय जबरदस्त माणसं असतात आणि म्हणून ह्यांच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. अशी प्रेरणादायी माणसं आपल्यातून निघून जातात ना, तेव्हा देशाचं फार मोठं नुकसान होतं. देश 50 वर्ष 100 वर्ष मागे जाऊ शकतो. त्यांनी कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही, प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं. जगातले ते पहिले असे अल्पसंख्याक मधले प्राईम मिनिस्टर होते की सलग 2 वेळा ते प्राईम मिनिस्टर राहिले. म्हणजे पंडित नेहरू नंतर ना सलग 2 वेळा प्राईम मिनिस्टर राहण्याचा सन्मान त्यांनी मिळवलेला आणि शेवटपर्यंत ते साधेच राहिले. एवढे उच्च विद्या विभूषित होते, पण कधीही त्यांनी उच्च विद्याभूषित असणं किंवा प्राईम मिनिस्टर असणं आणि मी खूप वेगळा असणं, मी जगा वेगळा प्राईम मिनिस्टर असणं, माझ्याकडे गाड्या घोड्यांचा नंतर लवाजमा मोठा असणं, असल्या गोष्टींना फाटा देण्याचं काम खऱ्या अर्थाने प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक आदर्शवत आपल्या समोर घालून दिला. परंतु 2014 नंतर ना आज आपण बघतो की आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर फार मोठ्या लवाजमामध्ये असतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळे इव्हेंट्स त्यांचे चालू असतात, मोठमोठ्या गाड्या त्यांच्या मागे पुढे असतात. ही गोष्ट जी आहे, या 2 गोष्टींमधून डॉक्टर मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर असताना आणि आजचे प्राईम मिनिस्टर याच्यातील जो फरक आहे तो जनतेला नक्कीच पाहण्यासारखा आहे. त्यातून जनता नक्कीच शिकेल की खऱ्या अर्थाने या देशामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे कार्य उभा केलेलं होतं, जे शांततेचं होतं, कुठलाही विद्रोह नव्हता, कोणताही त्याच्यामध्ये एखादं जनतेला हानी पोहोचेल अशा पद्धतीचं कोणतंही काम नव्हतं. तर एकंदरीत शांत आणि घटनेच्या चौकटीत बसून भारत सरकारचं काम कशा पद्धतीने करावं याचा मूर्तिमंत दाखला जर त्याची वेळ झाली तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव नक्कीच या देशामध्ये पुढे असेल. अशा या मनमोहन सिंगांना मी मनापासून अभिवादन करतो. धन्यवाद. थँक्यू.